Thank you.
Oh,
नभ्यो गर्भवास जन्म
भक्ति भाव देव
चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्ती भावे मनवोनी चिंता नाही अमादासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता आपुलिया इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत येरा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता विठ्ठला विठाला 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 विठाला
समचरण सरोजम सांद्र नीलांबदाभम जगरनिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने जमतंय म्हणजे याला बंद करायला असं सारखं सुरू राहिलं तर हे आपलं काम बिघडत. प्रथम मन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावी मनवोनी चिंता नाही आम्हा दासा नभ्यो गर्भवासा जन्म घेता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या परमात्म्याची आपण भक्ती करायलो ज्या परमात्म्याची आपण सेवा करायलो त्या परमात्म्याचा परिचय करून देणारा अभंग आहे. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या पवित्र आणि पुण्यशील असणाऱ्या हनुमान मंदिर पिंपरी नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य महान पर्व काळावर नागपंचमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांचे शिष्य श्री गुरु वासुदेव महाराज नंदगिरी महाराज वारकरी भूषण बनशी महाराज सुरवाडे स्वामी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज आणि आपल्या सर्वांचं आदराचं स्थान ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने आपला अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आमचे निवृत्ती बाबा रायते गुरुजी महाराजांच्या माध्यमातून कुशल मार्गदर्शनाने अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी सर्वांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये झालं ज्यांच्या माध्यमातून संपर्क झाला नाशिक जिल्ह्यातले मृदंग सम्राट आमचे आदरणीय आपल्या सर्वांचं आदराचं स्थान आपल्या गावावर ज्यांचं नितांत प्रेम आहे मृदंग मणी वारकरी संप्रदायामध्ये जी मृदंगाची यादी केली जाते त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घ्यावं लागतं आमचे आदरणीय ओमकार महाराज रायते गुरुजी एकदा जोरात सर्वांनी त्यांचं टाळे वाजवून स्वागत करा. ओमकार महाराजांचा स्वभाव म्हणजे वारियाची धाव आणि तायसा सरळ स्वभाव शंका आणि हाव नाही जया आणि याला कारण शुद्ध बीजा पोटी अमृताची फळे अमृताची वेली गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. विठ्ठला ओमकार महाराजांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं आनंद वाटला ज्यांनी आधूनमधून संपर्क केला महाराज कुठपर्यंत आले रस्ता चांगल्या रस्त्याने या जिकून खराब रस्ता आहे तिकून येऊ नका आम्हाला सन्मार्गाने आणणारे आमचे आदरणीय
आमचे परमार्थप्रेमी विकी भाऊ गायकवाड, बरोबर ना नाव? हा. त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. एकदम गोड स्वभाव आहे, वारकरी संप्रदायावर त्यांचं खूप प्रेम आहे, म्हणून त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. या कीर्तनाच्या साथीला आज उपस्थित नाशिक जिल्ह्याची गान कुकडा म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि वारकरी संप्रदायात जीवन जगत असताना आपलं उभं आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये शिस्तीमध्ये कसं जीवन जगावं ते आमचे आदरणीय अभिनव गंधर्व, वारकरी गंधर्व आमचे आदरणीय शिवराम महाराज बोराडे गुरुजी. एकदा जोरात सर्वांनी टाळी वाजवून गुरुजींचं स्वागत करा. 8 दिवस गुरुजी आपल्याला लाभले म्हणजे आपलं काहीतरी परम पुण्य आहे. एकूण आज आमच्या जिल्ह्याचं वैभव, तालुक्याचं वैभव, खरं तर हे खूप महान व्यक्तिमत्व आहे. अभिनव गंधर्व महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे, आमचे आदरणीय माझ्यावर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे अनिरुद्ध महाराज नालेगावकर गुरुजी. एकदा जोरात गुरुजींचं टाळी वाजवून स्वागत करा. तुम्ही युट्यूबला नाव टाकून बघा महाराज आमच्या अनिरुद्ध महाराजांचं. खूप मोठी व्यक्तिमत्व. आपल्याला 8 दिवस मिळालं म्हणून गुरुजींच्या चरणी नतमस्तक. 2 चोपदार आहेत. एवढा मोठा कार्यक्रम करायचं म्हणलं सिस्टम खूप चांगली लागते, म्हणून आमचे नंदू भाऊ त्यांनाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. जनार्दन मंडप डेकोरेशन त्यांच्या चरणी नतमस्तक. युट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही मनापासून द्यावे तेवढे धन्यवाद. आज या कीर्तनाच्या साथीला उपस्थित गावातील परिसरातील संपूर्ण पंचक्रोशीतील भजनी मंडळी आणि आपल्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी. कोणती संस्था? आपलं मस्त नामा म्हणे देवान घरचे घरी जेवा, काय अडचण नाही. एकदा वैष्णव वारकरी शिक्षण संस्था, एकदा जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करा महाराज. 2 चोपदार आणि ऐकणारा वर्ग तज्ञ बहुसंख्येने माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग सर्वांच्या चरणी नतमस्तक. आणि विशेष करून कौतुक झालं पाहिजे आजचे अन्नदाते, त्यांच्याकरता एकदा जोरात टाळी वाजवून स्वागत करा महाराज. काय नाव आहे आजचे अन्नदाते? याच्यावर नाही का? जगन्नाथ भाऊ लोणारे. एकदा टाळी वाजून त्यांचंही सर्वांनी स्वागत करा, कारण प्रत्येकाचं कौतुक झालं पाहिजे महाराज. अन्नदान करणं, अन्नदानम महदानम विद्यादानम तपोधिकम अन्येन क्षणिका तृप्ती यावं जीवन तू विद्या विठ्ठला. विनेकरी कोणी गावची? तुम्हालाही म्हणा, आता हे सगळे भजनी आपल्या गावातलीच आहेत. गावातील भजनी मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक. हुकून चुकून एखाद्याचे नाव राहण्याची दाट शक्यता आहे, त्याच्यामुळे आता सगळ्यांचं नाव गुरुजी एका उखाण्यात घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो बरंच वाकून, आणि तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो प्रभू रामचंद्रांचा मान राखून. कारण ज्यांच्या जिल्ह्यात आलं त्यांचं नाव घेतलं पाहिजे. यत विवाहम तद गीत गाणं विठ्ठला. काही नाराज आहेत म्हणजे असं प्रसन्न राहा, थोडं अलीकडे येतो. मस्त एकदा टाळी वाजव बरं सोबदारा करता. मस्त हा मस्त. म्हणजे असं काय राहतं, प्रसन्नता असली म्हणजे आम्हाला जरा बरं वाटतं. विठ्ठला. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला गोड अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजा परमात्म्याची आपण भक्ती करायलो, त्या परमात्म्याचा परिचय करून देणारा अभंग. समाजामध्ये वर्ग 3 येतं. पहिला वर्ग असा आहे तो भक्ती करीच नाही. दुसरा वर्ग असा आहे भक्ती करून मुक्कामाला गेलेला आहे. आणि तिसरा वर्ग असा आहे भक्ती करायला आहे पण देवाचं दर्शन अजून झालं नाही. पहिला वर्ग आहे भक्ती करीत नाही. या वर्गासंग लय डोकं लावण्याचा अर्थ नाही, कारण लाटणं मोडत पण वाकत नाही, दगड शेवाळ तू पण पाझरत नाही. काही माणसं मेले तरी त्याला भक्तीचा गंध नाही. भक्तीचा गंध नाही म्हणण्यापेक्षा पाप असल्यामुळं इकडं पाप येऊ देत नाही. तुका म्हणे नाड म्हणे पहिला प्राण म्हणजे पखवाची, दुसरा प्राण म्हणजे भजनीत आणि तिसरा प्राण म्हणजे पुढे बसणाऱ्याची तोंड.
याची शिव मजा नाही मारा. तुम्ही आणखीन बघा, गावरान तुपाशिव जेवणाला शोभा नाही, वेदांताशिव पंडिताला शोभा नाही, झाडाशिव वेलीला शोभा नाही, पुरुषाशिव स्त्रीला किंमत नाही, आणि श्रोतेशिव वक्त्याला किंमत नाही. हे जुळून आलं पाहिजे. काल एक म्हातारं माया पुढे बसलं ना, असं तोंड केलं गुरुजी, त्याचं तोंड बघितलं महाभंगच विसरला. कोणता प्रसन्नताई परमार्थाची पावर आहे. इथं येऊन काय शिकलो आपण, काय मिळालं? अहो, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीचे माळे, कपाळावर अष्टगंध बुक्का आहे, त्याचा चेहरा एनी टाइम प्रसन्न पाहिजे. काय केलं माळा घालून आपण? माळा घालायला दम नाही, गंध लावायला दम नाही, परमार्थाला दम नाही, गुण यायचा. पहिल्यापेक्षा कीर्तन वाढले का कमी झाले? बोला बोला बोला. पहिल्यापेक्षा कीर्तनकार वाढले का कमी झाले? पहिल्यापेक्षा कीर्तनकाराचे सगळं वाढ. परमार्थाची लांबी रुंदी वाढली, बोली कमी होत चालली. जिथं आनंद आहे, जिथं समाधान आहे, त्याचं नाव परमार्थ आहे. आणि जिथं पश्चाताप आहे, त्याचं नाव संसार आहे. जिथं लग्न झालेले माणसं हात वर करा बरं. 1 2 बाप बाप बाप, इतके ब्रह्मचारी पिंपरी मध्ये गुरुजी. हे सगळ्याचे लग्न झाले तर ओमकार भाऊ फक्त हातवर का करीत नाहीत, इतके वैतागले. आणि यालाच म्हणायचं संसार. पण जिथं समाधान आहे त्याला म्हणायचं भजन. येणे सदा चित्त समाधान टाळी वाजली पाहिजे, गायकाला वादकाला प्रतिसाद पाहिजे. बरोबर आहे का नाही? आणि एवढा आनंद कुठंच नाही. आता एवढी जागा चांगली राहिली महाराज, 4 माणसं एका जागेवर बसले तर नीट बोलत नाही, 4 महिलांना तिला धुणं घेऊन गेले तर हरिपाठ म्हणल्याशिवाय राहत नाही. आता एवढ्या माता भगिनी तर कीर्तनाला उपस्थित आहे, जोरात टाळी वाजवून स्वागत करा त्यांचं. तुम्ही नका वाजू, तुमच्या करता यायला वाजवा म्हणलं. जोरात वाजवा जरा, अशी मोकळ्या म्हणे. वारे वा, टाळी वाजवा का म्हणलं? ओमकार भाऊ मालिकाचा त्याग करून आले. कारण आता माणसं येडे केले मोबाईल आणि महिला येडे केल्या मालिकाने. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली. कोणा पुढे महासंघ भजनी आले ते म्हणले महाराजाची बायको तसं काऊन करायला? म्हणलं गपचीत बस, चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. काळ परमार्थ करण्याकरता शुद्ध पुण्य लागतं. कोणाचेही काम नाहीत महाराज. तुम्ही बघा महाराज, पुण्य असल्याशिवाय परमार्थाचा रस्ता दिसत नाही, आवडत नाही, मनुष्य इकडे येऊ शकत नाही. तू कोबरायचं का अभंग ओंकार जाळे घातले सागरी, बिंदून राहे भितरी, तैसे पापियाचे मन, तया नावडे कीर्तन, गाढव गंगेशी नाहिले, जाऊन उकिरड्यावरी लोळे, प्रीती पोशिले कावळे, जाऊन विष्टेवरी लोळे, रासप धुतला मा तीर्था माझी, नवे तैसा तेजी श्याम कर्ण, श्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी रुचत नाही. कारण परमार्थ रुचण्याकरता पुण्य लागतं आणि भगवत कृपा लागते. सपने तो हर कोई सजाता है, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसको मेरे भगवान बुलाते हैं. बहुत सुकृताची जोडी, सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची आता 11 वाजू दे नाही तर 12 वाजू दे, आता ताण नाही. चल द्यायचं का 12 वाजेपर्यंत? बघा बरं का महिला मंडळी, किती वाजेपर्यंत? हात वर करा बरं सगळेच एकदा. हात वर करा. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते. आज किती योग जुळून आलाय. आज गायक असे चांगले लाभलेत महाराज. पखवाजे तर काय बोलायचं काम नाही, आणि ऐकणारा वर्ग तज्ञ, म्हणजे सगळं जुळून आलं. लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, आणि शेव ब्रह्मरस आवडीने. परमार्थ करण्याकरता पुण्य लागतं, आणि पाप असेल तर परमार्थ रुचत नाही. परमार्थाला दोष देऊ नका, आपल्या दोष. बाळा तू कितवीला आहे?
उभा राह, नजर के सामने जिगर के पास. पुढेही थोडं. कितीला आहे बाळा? 6वीला. नाव सांग पूर्ण. क्या बात. हे घाबरत नाही बघा. एक तर महाराज होईल नाही तर पुढारी होईल. असं लेकरू मला आवडते. मला बाळा, आकाशातल्या चांदण्या निळे आहेत का लाल का पांढऱ्या? बर, क्या बात आहे. हा होते फाट्याहून रस्ता हुकत तुझ्या खंबाला. आपला हुकत होते त्याचे काय. एकदा टाळी वाजवते लेकरा करता. तू बसला काऊन? हा, गाईचं दूध गोड आहे का कडू? गोड. ए बाळा, गोड. बरोबर. परमार्थ गोड आहे का कडू? गोड. वा, बस काय. आता माझा सरळ तुम्हाला प्रश्न आहे. ज्याच्या डोळ्यात कावीळ झाला त्याला पांढरं पिवळं दिसतं. ज्याच्या अंगात ताप आला त्याला गोड कडू लागतं. ज्याच्या अंगात पाप शिरलं त्याला परमार्थ कडू लागतो. तिनीला 3 ववे ना तरी डिठी वेदली कवळे, ते चांदनिया ते म्हणे पिवळे, ज्वरे विटाळले मुख, दुधा ते म्हणे कडू विख, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोड जीवा. हे लोक परमार्थ करूच शकत नाहीत महाराज, आणि दुसऱ्याला बी करू देत नाही. ज्ञानोबारांनी पुन्हा 3 वव्या खर्च केल्या. आकाशातून गार पडली, ओंकार बाबा, ज्या पिकावर पडली का पिकाचंही नुकसान केलं आणि गार बी खालास झाली. दुसरी ओवी दिली. माशी जेवत असताना तोंडात गेली. काय गाथ आहे महाराज. नुसत्या माशी करता गाठ्यात किती प्रमाण आहे. जेवी माशी संगे अन्न, जेवी माशी संगे भोजन, माशी जेवत असताना पोटात गेली, माशी मेली आणि जेवल्याला बाहेर काढलं. तिसरा दृष्टांत दिला ज्ञानोबारायांनी. डोंगरातून दगड सुटला. कुठून? थोडं बोलत चालत. कुठून दगड सुटला? मधीचे दगड आले, त्याचा भुगाच केला, आणि शेवट याचा सुद्धा काय झाला मारा. हे असे माणसे काही काही स्वतः परमार्थ करणार नाही, दुसऱ्यालाही करू देणार नाही, आणि ह्याने परमार्थ करावा इतकं याच्या जवळ पुण्य नाही. यायला उपदेश केलेला सुद्धा व्यर्थ आहे. पोटभर जेवलेल्या माणसाला जेव घालणं व्यर्थ, समुद्रावर पाऊस पडणं व्यर्थ, श्रीमंत माणसाला दान देणं व्यर्थ, आणि क्रोधी माणसाला उपदेश करणं व्यर्थ. सापाला दूध पाजलं व्यर्थ, गाढवाला चंदन लावलं व्यर्थ, आणि मूर्ख माणसाला उपदेश कीर्तन सांगितलं व्यर्थ. क्रोधी अविश्वासी नसात परमार्थ मुरलेला लागतो. काही लोक परमार्थ करू शकत नाही, आणि हे शरीर आपल्याला कशा करता मिळाले? देवे दिला. फक्त हे फुकट मिळाल्यामुळं आणि अतिपरिचय झाल्यामुळं याची किंमत राहिली नाही. ज्या गोष्टी फुकट मिळत आहेत आणि अतिपरिचय होतो, किंमत राहत नाही. आता मी जर तुमच्या गावात रोज आलो, किंमत राहील का? नाही नाही, खरंय खोटे राहीन का? नाही राहणार. मला सांगा, विठ्ठला कुंडलिक वरदे हरिनाम माऊली ज्ञानेश्वर. गावचा जावई असलो जास्त आनंद असतो का लांबचा असलो? महिला मंडळी, लांबचा पाहिजे, पुन्हा लय दिवसांनी येणारा पाहिजे. आणि मग सासूची तारा बघाव. सासू फक्त नाचायचीच राहते. नाकाचा मोती ठेवी गहाण,
पाखवाजन याला म्हणतात भजन. माणसं दोनच आहेत पण ओरिजिनल कंपनीचा माल आहे. पाखवाजी एकच पाहिजे. दोन पाखवाजे म्हणल्यावर सेटिंग लागत नाही. हे म्हणतो आमचं दाखवतो नाही तुमचं दाखवतो, त्याच्यात रस राहत नाही. पाखवाजी एकच. आणि शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गिअर कितवा टाकलाय. आता काही गिअर टाकतात का धसकट उपटी तेच कळत नाही मला. काल एका पाखवाजाला म्हणलं तुमचे बोट पळत नाही, ते मला पावडरचा डबा खराब आहे. पावडरचा डब्याचा बोटाचा काय संबंध? त्याला घासावं लागते महाराज. आता एक बोल चौपट करायचा त्याला घासावं लागते. आणि ज्याचं जळत, आता दोन गायक चाल म्हणाले जरासा आवाज उंच जायचा राहिला, खालचे लोक कसं करते इतकं इतकं तितकं तितकं कशाचं ते पाण्यामध्ये मासा झोप घेतो आणि खावा त्याचा रसा आपला जावा त्याच्या. परमार्थ सोपा आहे मार. अहो पहिली गोष्ट परमार्थ निर्माण होत नाही. ए जनाबाई मुक्ताबाई शांत बस बाई, इकडे हलकट सर तू जर अय पुरी हलकट सर बाई तू जर इकडे सर. हा गॅस जरा तुटक तुटक ठेवा द्यायला जरा. विठ्ठला एक तर परमार्थ निर्माण होत नाही, झाला तर तो टिकत नाही, टिकला तर अंगावर बांधत नाही, अंगावर बांधला फलापर्यंत जात नाही. एक तर एखाद्या लेकरू होत नाही, झालं तर ते जगत नाही, जगलं शाळात जात नाही, गेलं शाळात पास होत नाही, झालं पास नोकरी नाही, लागली नोकरी छोकरी नाही, मिळाली नांदत नाही, नांदती लेकरू नाही. सोपं नाही ना गुरुजी. आपल्याला वाटतं माळा घातल्या गंध लावले म्हणजे बाबा झाले, इतक्या बाबा होत नसतं. काही काहीच्या गळ्यात इतक्या ठोकर माळी दुमती करून मशीन हल्ली म्हैस मरत. माळ हे वरचं लक्ष नाही का आतलं लक्ष नाही. होय चोपदार कसं आहे, माळ वरून आहे का आतून आहे? वरून आहे चोपदार. ते म्हणते माया नको नादाला. लय पुन्हा प्रसन्न माणसं तर राग नाही काय नाही. मला तर वाटले मायातले 2000 द्यायला देऊन टाकावं महाराज, पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. काय सगळे येणारे महाराज तुम्ही प्रसन्न राहता महाराज. आता हे मी इथं 350 किलोमीटर आलो, इथून मी घरी जाईन भरोसा आहे का? नाही. अहो ग्रासगिरी सत्ता हा तर आलेला दिवस आनंदात जगून घ्या, याच्या पलीकडे काय महाराज. परमार्थ इतकं. आता आपण वरून वरून माळ घालणं गंध लावणं वरचे लक्ष नाहीत. वरून शुद्ध झाल्यावर देव भेटत नाही, आंतरिक शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा कृपा करीत नाही. आणि तुम्ही वरून शुद्ध व्हा, तुम्हाला देवाकडे जावं लागेल. तुम्ही आतून निर्मळ व्हा, देव तुमच्याकडे येईल. शूर्पणखा वरून सुंदर होती, तिला रामाकडे जावं लागलं. शबरी माता आतून सुंदर होती, रामाला तिच्या झोपडीत जावं लागलं. विठ्ठला आणि हे मिळालेच आपल्याला भगवंताची भक्ती. पुन्हा भेटणार नाही, सगळ्या गोष्टी वन्स मोर आहेत, पण हे मॉडेल नाही. पण याचा अति परिचय झाला किंमतच नाही. आता मी महाराज, मला बी एक बायको आहे ना, मी प्रापंचिक. एखाद दिवशी कीर्तन नसलं, महाराज तुमचं नाव काय? विकास भाऊ. आता एखाद दिवशी मला कीर्तन नसलं आणि आमच्या बायकोला मी म्हणलं आज मला कीर्तन नाही, मी तुला कीर्तन सांगतो, बायको ऐकन का? विठ्ठला कोणाची मय का तुमची? ऐकन का? आता हे पाखवाजेत आमचे ओमकार महाराज. एका दिवशी जर कुठं वाजायला नसलं, बायकोला म्हणायचं मी तुला आज सुंदर चक्रधार वाजून दाखवतो. बायको म्हणून चक्रधार त्यायला. आता मी बोलते ते तुम्ही ऐका. आता मी गायक माणसं काय एका दिवशी कुठं गेलो नाहीत आम्ही, बायकोला म्हणत तुला मी आज चांगली चाल शिकवतो. बायको म्हणेन मला चाल शिकू नका, तुम्ही काय चालीचे हे मला माहिती. मग असं का व्हायला लागलं, रोज त्यांच्या सानिध्यात असल्यामुळं अतिपरिचय झाला आणि अतिपरिचय झाल्यामुळं अवज्ञा झाली. नरत्याचं काय झालं, देतानी देवाने फुकट दिलंय, याची किंमत नाही. हाय का किंमत याची आपल्याला? आता हे आमचे चष्मेवाले दादा आहे. तुमचं नाव काय दादा? हा शरद दादा. मोटरसायकल कोणती गाडी? मग तू मला विचारतो त्याला सांगतो. काय कला झाली आंधळ्याची वरातन बाहेरच्या घरात. दादा तुमचं काय नाव? नाही आता आपल्या दोघांचं जाऊ द्या. हे चल दे रगडा महादेव उघडा. काय त्याला एवढं? मोटरसायकल आहे का? कोणती गाडी?
बरोबर इमर्जन्सी पेट्रोल संपलं रॉकेल टाकतो ना का नाही कशामुळे इंजन खराब होईल किती लाखाच्या गाडीचं मग एका लाखाच्या गाडीचं इंजन खराब होईल म्हणून 50 रुपयाचं आपण रॉकेल टाकत नाही कोट्यावधी किमतीची गाडी देवाने दिली खपा खप खंबेची खंबे हाणतो किती कीर्तन ऐकली म्हणजे लोक सुधारतील तुम्हाला वाटलं परमार्थ वाढला भजन वाढलं कीर्तन वाढलं पण जो बदल अपेक्षित आहे काळाची काय गरज आहे आणि हे पुन्हा मिळणार नाही आणि बाकीच्या नरद्यात भजन करता येणार नाही कधीच नाही फक्त माणसाच्या शरीरात आणि हे पुन्हा भेटत नाही वन्स मोर नाही जमीन गेली तुम्ही पुन्हा घेता मित्र गेला पुन्हा भेटल पैसा गेला पुन्हा भेटल बायको मेली कोण म्हणलं पुन्हा भेटल इकडे पुढे येतं का थोडं तेव्हा काळ आता गेला महाराज पण तरी बी वातावरण चांगलं असलं तर बायको सुद्धा भेटन पण तोंडातला शब्द गेला वापस येत नाही एकदा इज्जत गेली पुन्हा किती बी ठोकर माळी घाला लोक पाया पडत नाही आणि एकदा हे मॉडेल गेलं पुन्हा भेटत पुन्हा सरळ बोलतो तुम्ही बोलत चला म्हणजे मोकळं राहत पाय भरल्यावर नळाकडे जायचं का नळ दिसल्यावर पाय भरवायचं बरोबर बोलून टाकायचं का टाकून बोलायचं महिला मंडळी बोलून टाकायचं मळमळ झाल्यावर उलटून टाकायचं का तसंच ठेवायचं नाही नाही काहीला मळमळ होते ना काहीला गाडीत बसल्या होत आणि काहीला दुसऱ्याची गाडी बघितल्या होते फरक एवढा दुसरा काय फरक नाही त्याच्यामध्ये बोलत असताना असं बोलायचं वेची ते वचन ज्ञानोबारांनी बोलण्यामधले दोष सांगितले ते दोष टाळून बोलायचं मग कसं बोलायचं साचा आणि बंजारा समाजामध्ये भजन गुरुजी लय गोड मिट्टू मिट्टू बोलता क्या बिगड़े संसार किसी का गाल नहीं कबर निकलेगा मालूम गोड बोलायचं आपण बोललो ना पुढच्याच समाधान भंगलं नाही पाहिजे वेची ते वचन तोंडातला शब्द शब्द माणसाचा डोळा काढीत नाही शब्द माणसाचा पाय काढीत नाही शब्द माणसाचा हात काढीत नाही पण हृदयाचा छेद केल्याशिवाय राहत नाही भेदते अंतरा वज्राईशे वचन दिलं नाही कोणतं शरीरा वचन दिलं नाही कोणतं शरीरा भेदते अंतरा वज्राईशे म्हणून शब्द जपून वापरायचा इज्जत आणि हे शिरी पुन्हा भेटणार संधी एकदा राहते का दोनदा संधीचं काय करायचं आता हे मिळालंय भजना करता वापर करायचा भगवत भजना करता कारण जी वस्तू ज्याच्या करता मिळाली त्या वस्तूचा वापर त्याच्या करता झाला पाहिजे आता मी इथं आलो कशा करता कोण म्हणलं पैशा करता विनोद सोडून द्या कीर्तनाला आलो कीर्तन चांगलं झालंच पाहिजे तर समाधानी चलत राहिलं गाव आलं पाहिजे जेवण केलं ढेकर आला पाहिजे औषध घेतलं माणूस मेला पाहिजे गुण आला पाहिजे झाड लावलं गुरुजी फळ लागलं पाहिजे पेरल्याच्या नंतर उगवलं पाहिजे लग्न केलं मूलबाद झालाच पाहिजे आणि परमार्थ केला परिवर्तन झालं पाहिजे
कीर्तनाची पावरच आहे महाराज. कीर्तनाचा अंग कीर्तन कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी. भगवंताच्या भक्तीची ही पावर आहे. ब्रह्मभूत काय होत शे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव गायसा. सगळ्या संतांची तळमळे तुम्ही भक्ती करा. कारण कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत नाही, भक्ती केली इंद्राला सहन होत नाही, आणि समाज अधोगतीला चालला आमच्या संताला देखत नाही. बुडत हे जन येतो कळवळा. कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणायचं, कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं. चांगल्या रस्त्याने चलतो त्याला साधक म्हणायचं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. उदळावयाला कशामुळे संत आले? उजळा वय आलो वाटा. खरा खोटा? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसता जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. सगळ्यांना जगावतो त्याला देव म्हणायचं, आणि सगळ्यांना जागवतात त्यांना संत म्हणायचं. जगजोगी जगजोगी जाग जाग काय म्हणतो विद्यार्थी मंडळी? सागरे जायला भाई, आता सागरे जायला भाई, सागरे जायला भाई, आता सागरे जायला भाई, शिवसागरी कल्याण आता जागरे जागरे विद्यार्थी म्हणते द्यायला महाराज. नाही तर काय काय विद्यार्थी असे संस्थेचे गुरुजी चाल झाल्यावर टाळ सापडत तिथे. अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाठी, तैसे संत जगी आणि क्रिया करून जावी ती अंगी. आणि असं एकच लेकरू पाहिजे, पण असं पाहिजे वांबाळलेले काय काम काय. एकच चंद्र तमोहांती न चितारा गणोपीची. एकच चंद्र असं एकच पाहिजे. एखाद्याला लेकरू झालं नाही, नाही झालं नशीब आहे. किती वर्ष रडन माणूस. हॅलो
20 वर्ष होय दादा, किती वर्ष? 20 वर्ष. बरं एखाद्याला लेकरू झालं आणि ते जर मेलं, किती वर्ष? 40 वर्ष. लय झाले ते बी, पण म्हणतो. पण एखाद्याला लेकरू झालं आणि ते जर नालायक निघालं, किती वर्ष? आयुष्यभर. त्याच्याने लेक संपत्ती कमवण्याकडे ध्यान देऊ नका, संततीकडे लक्ष द्या. आणि आज सगळं हुकलंय गुरुजी. संपत्ती कमवण्याच्या बाबतीत बाप इतका धुंद झालाय, महाराज मुलाकड संस्कार द्यायला वेळच राहिला नाही. आणि आता संस्कार देण्याचं काम फक्त वारकरी शिक्षण संस्था करते. आपण म्हणतो जगलंय पुढे गेलं, पुढं कुठंच गेलेलं नाही महाराज. कोण म्हणतं पुढे गेलं? कोण म्हणतं पुढे? अरे देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली, पतिव्रता सोनी उपवासी राहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. कीर्तन भजन वाईट आहे, पण ही काळाची गरज आहे महाराज. एवढे विद्यार्थी तयार होणं म्हणजे का सोपं आहे का महाराज? प्रत्येक गावात एक महाराज पाहिजे महाराज. आणि असं एक लेकरू ज्या आईच्या पोटी जन्माला आलं, त्या माईची कुस धन्य झाली महाराज. 9 महिने 9 दिवस ज्या मुलाला महाराज गर्भात आईनं वागवलं, त्या दुधाची किंमत मुलाला कळायला पाहिजे. त्याला पुत्र म्हणतात महाराज. आणि ती कळली छत्रपती शिवाजी महाराजाला. किंमत केली दुधाची आई तुझ्याची जागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर शिवाजी महाराज की, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी आज काय बघायचं काम नाही. आल्या आल्या वाटलं मला हिरवळ दिसली नव्हती. सगळं मंडपी टायमाला गज भरला, नाही ते 9 ते 11चा टाइम सांगला नाही महाराज. तुमच्या भागात बऱ्याच ठिकाणी 7 ते 9 लय झाला 8 ते 10, 9 ते 11 नको. कारण ते चेहऱ्यावर तेज राहत नाही, प्रसन्नता राहत नाही. कारण डबल कोयता मारून गाडी भरलेली असते. याच्या टाकायचा बी अंदाज नाही गुरुजी लोकांना. एकादशीला शाबू किती खावा, शिकारल्यावर नाकातून शाबू आला, ही पुन्हा प्रमाण म्हणायचं युक्त आहार विहार. विठ्ठला तुमचा टाइम 9 ते 11 आहे, पण माणसं प्रसन्न नाहीत महाराज. आता होईल तेवढं वर्षानुवर्ष विकलं, थोडं कमी करीत चला.
नाही 9 ते 11, 7 ते 9 नाही तर कमीत कमी 8 ते 10 तरी करा. कारण ते प्रसन्नतेचा टाइम राहतो. हे 9 ते 11चा टाइम आहे का महाराज? कीर्तनकारला बी जड जाते आणि ऐकणाऱ्याला बी जड जाते. आता तुम्ही प्रसन्नतेविषयी सोडून द्या. चला कुठपर्यंत आलो होतो आपण? तू म्हणता तू गेलेलाच मिळणार नाही आलेला काय सांगा. हे लेकर घडण्याचं काम आहे. विद्यार्थ्याकडे बघून मी बाजूला गेलो. एकच लेकरू पाहिजे, पण पुत्र हवा आहे गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी. आणि हे घडवण्याचं काम पुरुषांचं नाही, आमच्या माता भगिनीचं काम आहे महाराज. हे सगळं यायच्याकडे खाते. बाप कितीही वाईट असू द्या, माय जर चांगली असेल ना, लेकरू बिघडूच शकत नाही. मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे, खानदानी, अंबानी नाही. गुरुजी खोटं बोलणार नाही. आमच्या वडिलांना सकाळी उठलं की दारू लागायची, आपल्याला जसा चहा लागतो तशी. पण आमच्या आईनं ठरवलं, दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा कीर्तनकार होऊ शकतो. आणि हे यांच्या हातात आहे. तुम्ही पूर्ण इतिहास वाचा, आतापासून इथपर्यंत. ज्या बी मुलांनी क्रांती केली, क्रांतीदर्शी पुरुषांनी क्रांती केली, याच्या मागे हात कोणाचा आहे? तुमचं काय दुःख आलं? म्हणजे मोकळं का बोलत नाही तुम्ही? एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका आईचा आहे. आता लोक जास्त शिकली, त्याने आईचा काढा आणि बाईचा टाकला आहे. विठ्ठला! तुम्ही बघा माता भगिनी, छत्रपती शिवाजी महाराज घडले, याच्या मागे हात आईचा. स्वामी विवेकानंद घडले, याच्या मागे हात आईचा. साने गुरुजी घडले, याच्या मागे हात आईचा. राजा गोपीचंद घडला, याच्या मागे हात आईचा. काकड्यात आपण अभंग म्हणतो, मधला समाधी. तिला 4 मुलं होते, सुबाहू, शत्रुमर्दन, विक्रांत वर्म, आलर्क. 4ही मुलाला देवाच्या दारात नेलं, ती माता होती मधलसा. म्हणून हे कार्यक्रम सगळा आईचा. आईनं जसे संस्कार दिले तसे मुलं घडत असते. म्हणून माय चांगली, लेकरू चांगली, गुरुजी चांगले, विद्यार्थी चांगली, आणि साधू चांगला तर समाज चांगला. एक गणित आहे महाराज. एसटीत 50 माणसं झोपलेत बसमध्ये, झोपू द्या, काही बिघडत नाही. फक्त 51 जागी पाहिजे. कोण? आणि आता 51 जर झोपला, 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. पुन्हा रिपीट करतो, सोपं जाईल. लहान मुलाचे ड्रायव्हर आई वडील आहेत, विद्यार्थ्यांचे ड्रायव्हर शिक्षक आहेत, आणि पूर्ण समाजाचे ड्रायव्हर संत आहेत. मायबाप हुकले, लेकर हुकले, गुरुजी हुकले, लेकर, आणि साधू हुकला समाज. आणि साधूकडे जाताना तपासून जात जा. तुम्हाला करंट लागलं, कारण आता हे युट्यूब चालू आहे, नाही तर आमच्याकडे जरा चांगला मशाला आहे, पण बोलत नाही, कारण याने आम्हाला जावं लागायचं. अवघड आहे. साधू तपासून घेतलं, कोण आहे आता, काही बी कोणाला काही म्हणतात लोक. गुरुजी आपल्यासारखे माणसं गेले, लोक म्हणते संत आले, तो आहे मेंदूत पाणी. आम्हाला संत म्हणू नका. मृदंग वाजवणं कला आहे, कीर्तन करणं कला आहे, भजन म्हणणं कला आहे, संतत्व अवस्था आहे. आम्हाला कसं संत? इथून माणूस प्रवासाला निघाला, मुंबईला, दिल्लीला जाईलच, भरोसा आहे नाही. आम्ही देवाच्या प्रवासाला निघालो, मधी काय होईल काय सांगता येत. एखाद्यावर संत म्हणून जबाबदारी टाकू नका. युद्धाच्या ठिकाणी तलवारीला धार लावून सगळे जरी गेले, ज्ञानोबाराय म्हणले, विजयश्रीची माळ सगळ्याच्या गळ्यात पडत नाही. फॉर्म सगळ्यांनी भरला, निवडून सगळे येत नाही. अभ्यास सगळ्यांनी केला, पाठ सगळे होत नाही. परमार्थाला सगळे लागले, देवाकडे सगळे जात नाही. काही मधीच आंब्याला जितका मोहर आलाय तितके आंबे लागत नसतील. काही आंबे गळत येत, काही तर असे आडीत नासत येत. काय अंधश्रद्धाच्या लोक डोक्यातून जायत ना, लोकांच्या डोक्यातून. माग ते गुजरातला जायचे काही लोक, ती बाई अशा पोटावरून हात फिरायची, काय व्हायचं? येडे झाले लोक. बरं झालं त्या बाईनं माणसाच्या पोटावरून हात फिरले. अहो कोणाकडून काय
इतके कुठे अंधश्रद्धा असते बाबा. हे अभंग तुकाराम महाराजांनी लिहिले म्हणजे काय गोटे खेळता खेळता लिहिले. अहो 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पण वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. कोणाकडून काय बी अपेक्षा आहेत महाराज. काल मी कीर्तन झालं फेटात काढून असं बसलो खुर्चीवर. एक मावशी आल्या माझ्याकडे सुनबाईला घेऊन आले. दर्शन घेतलं आणि 500 रुपये दक्षिणा ठेवली. आणि मला म्हणल्या महाराज हे आमच्या सुनबाई आहेत. म्हणलं बरं. गरोदर आहेत. म्हणलं बरं. काय होईन यायला. आणि तू भाऊ घडच नाही. आता मी म्हणलं नाही सांगा शिवराम भाऊ तर बाई 500 ठुत नाही. एक ताण नाही ना जीवाला. आता मी म्हणलं काकू यांना 100% मुलगा होणार. आता मुलगा म्हणलं पुन्हा 500 रुपये ठेवली. जराशी बाई अशी पुढे गेली पुन्हा वापस आली. महाराज नाहीच मुलगा झाला तर म्हणलं मुलगी होणार. अहो हे धंदे आम्हाला कळले असते रातोरात हिंडायची गरज होती. सोपं आहे ना 500 रुपये पोरग 300 रुपये पोरगी 500 रुपये पोरग 300 रुपये पोरगी. तुम्ही कोणाच्या नादी लागायले महाराज. कीर्तन थोडं तुम्हाला राग येऊ द्यायचा कीर्तन करायचा पण खरं ऐकायचा महाराज. दलिंदर लोकांच्या कवर नादी लागता महाराज. आणि तपासून घेतलं पाहिजे. आमच्या माता भगिनी बघा बाजारात गेल्या ना मेथीची जुडी घ्यायला झटकून बघा त्यात वाजून गाडगमडक घ्यायचं वाजून बघा त्यात भाव करावं ते मीच. यायच्या डोक्याचा अंत अजून कोणाला आलेला नाही फक्त सरकारला आलाय. दिमाग म्हणजे दिमागच महाराज. हा बाजारात जर गेला मेथीची जुडी घ्यायला त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली. ती बाई म्हणणार 20 रुपयाला. 20 रुपयाला 20च्या 3 दी. ती बाई म्हणली फुकटच नाही ना. ती म्हणली मग 6 दी ना 3 काऊन दिली. डोका म्हणजे डोकत महाराज. आता आपण शेजार धर्म एखादी बाई गावाचं म्हणा ज्वारीचं म्हणा बाजरीचं पीठ न्यायला आली. बाई अशी गचकन वाटी खुसून पीठ देते का. कुठं डिप्लोमा झाला त्याची त्याला बाई. कोण डोकं म्हणजे डोकत महाराज. त्यापासून घेतलं पाहिजे कोणाच्या. हे बघा लहान मुलाने बाई कोणाला बी म्हणायचं पण आई म्हणायचं नाही. बाईनं भाऊ कोणाला बी म्हणायचं पण मालक म्हणायचं नाही. आणि माणसाने देव म्हणून कोणाच्या पाया पडा काही बिघडत नाही. पण संत आणि साधू म्हणून कोणाच्या बी नादी लागायचं नाही. मला सांगा वासरा करता गाईचं दूध लेकरा करता आईचं दूध शेतकऱ्या करता पावसाचं पाणी चातका कष्ट पावसाचं थेंब आणि तुमच्या आमच्या उद्धारा करता ज्ञानोबा तुकोबराचे ग्रंथ आहेत. भंगार लोकांच्या नादी लागून जिंदगी बरबाद करायची नाही. थोडा रागील पण पवित्र मस्तक अपवित्र माणसाच्या डोक्यावर कधी टेकायचं नाही महाराज. अजिबात नाही. संत ओळखून घ्यायचे आणि अशा संताजवळ आपलं कल्याण होत असतं. आणि त्यालाच म्हणलं पाहिजे आमचं कल्याण करा. गोमटे अशा साधू जोड आपलं कल्याण आणि त्यालाच आपली तळमळी. बाकी लोकांना घेणं नाही. पहिला वर्ग आहे तो भक्ती करीत नाही सोडून द्या. दुसरा वर्ग आहे आमच्या संतांचा भक्ती करून मुक्कामाला गेला आणि यांना वाटतं हे अडाणी लोक आपल्यापर्यंत आले पाहिजे. तळमळ येऊ महाराज. खानदानी आईला लेकराचं नुकसान कसं होऊ दे वाटत. तळमळ आहे संतांची. असे बरेचसे लोक तुकोबाराकडे आले महाराज. भक्ती आमची चालू आहे पण परमात्म्याचं दर्शन नाही. तुकोबाराय म्हणले तुम्ही भक्ती करायला मनुष्य हा स्वभावातच भजनशील आहे पण नेमकं तुम्ही कोण्या देवाची भक्ती करता. मग ते नावं सांगितले आपल्या आपल्या देवाची. काय नावं सांगितले माहितीये का.
शेंदरी हेंदरी दैवते हेंदरी दैवते काय व्यायाम करायची गरज आहे मला सकाळी रोडला लोकांना ताण द्यायची गरज आहे काही बरं मला सांगा व्यायाम करायला तुम्हाला कोणी सांगू द्या मधून चालायचं सांगितलं कोणी नाचत आनंद कल्लोळ सहज व्यायाम होतो तुम्हाला वार करायला काहीच करायची गरज नाही आणि भजनाचा आनंद आहे का कुठंच नाही आणि आज लोकांना सगळं आहे फक्त आनंद नाही पैसे कमी आहेत का पहिल्यापेक्षा महिला मंडळी जास्त आहेत खायला सुद्धा जास्त आहे कपडे सुद्धा काय कपडे झालेत बघतोस काय रागानं लिलन घातलंय वाघानं आता इथं कोणी बी हातवर करा माझ्याकडे मोबाईल नाही आजचं नारळ पाकिट त्याला कोणी बी हातवर करा कोणीच हातवर करीत नाही करू नका मी महाराज आहे. मी नारळ पाकिट म्हणलं पैसे नाही आज सगळे लोक पैसा भरपूर आहे खायला भरपूर आहे आता या जुन्या लोकांच्या परिस्थिती बघा महाराज यांनी काय भोगली अवस्था दुष्काळ होते हो महाराज खायला नव्हतं म्हणून माणसं मेली विनेकरी बरोबर आहे का तुकोबाराचा काळ आठव दुष्काळ आटीला द्रव्य निर्माण स्त्री एकांना करिता काय परिस्थिती आज आपल्याला खायला भरपूर आहे कपडे भरपूर आहे सगळे फक्त समाधान राहिले नाही तुम्ही समाधानाच्या अवस्थेवर वसंताची तळमळे मारा मग त्या लोकांना विचारलं तुम्ही कोण्या देवाची भक्ती करतात महाराजांनी सांगितलं शेंदरे आणि हेंदरी शेंदरी कोणाला म्हणायचं ज्याला शेंदूर लावला ते शेंद्रे आणि उरलेला शेंदूर ज्याला लावला ते आता मला सांगा यायचंच पोट भरणार नाही लोकांना काय देणार आहेत आपुल्या इच्छा आणि का पिढी काय देणार एकादशी घरी शिवरात्र गेली उघड्यापाशी शिनाले ते गेले शिनल्यापाशी ज्ञानोबराय म्हणले राणी दुखी भेटली उपयोग काय एक जणाला डोळ्याला फटका बसला थोडा मार लागला डोळ्याला त्याला एकाचे 2 दिवस लागले किती दिवस लागले किती म्हणते डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसते डॉक्टर म्हणले तुम्हाला जर एकाचे 2 दिसते तुम्ही चौक कशाला आली नाही मिळ लागला म्हणजे ह्याला एकाचे किती दिसायले आणि डॉक्टरला 2ची किती दिसायले बरं कसं होईल आता ह्या देवाची जर आपण भक्ती केली आता याच्यात काही देव केलेले आहेत काही देव झालेले आहेत आणि काही देव असलेले आहेत केलेले देव शिळ्या तांब्याचे बाहुले केले तांब्याचे बाहुले केले तांब्याचे बाहुले केले तांब्याचे बाहुले केले वस्त्र अलंकार याला असं कार्यक्रम प्रवास करायचा तर गाडी चांगली पाहिजे रस्ता चांगला पाहिजे ड्रायव्हर फुल पेलेला पाहिजे जमत नाही प्रवास करायचा गाडी चांगली रस्ता चांगला ड्रायव्हर माळकरी
जेवण करायचं गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची, आणि तोंडी लावायला हा खायचं कळत आहे बघा. स्वयंपाकाला बाई कशी पाहिजे? सुगरण. नावाची का हाताची? पहिल्या बाया सुगरण होत्या हाताच्या, आता नावाच्या. पहिल्या बाईनं भाकर केली इतकी भाकर फुगत होती, आता भाकर नाही फुगत, करणारी फुगत. तुम्ही आणखीन बघा, जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये? महिला मंडळी आणि शहरामध्ये फक्त बोलायला स्टँडर्ड, म्हणजे असं सहज बोलायचं नाही, गिअर टाकून बोलायचं. महाराज आलं की शब्द वापरायचा, महाराज. मग आपण त्याच पद्धतीने बोलायचं, बोला. मग तिकून प्रतिशब्द येणार, तुम्ही आलात का? पुन्हा दुसरा शब्द, तुम्ही चहा घेणार का शरबत? मग आपण तितक्याच खालच्या स्वरात म्हणायचं, चहा होईपर्यंत शरबत. मला सांगा काही गरज आहे का? हा? एवढं नाक मोडायची गरज नाही, 3 जागा वाकडं व्हायची गरज आहे का? आपलं सरळ बोलायचं. आमचे महाराज म्हणायचे, मनुष्य हा उच्च शिक्षित पाहिजे, पण ग्रामीण भागात गेलं का ग्रामीण शब्दात बोललं पाहिजे. हे किती वाजळे, काही गरज? किती वाजले म्हणायचं, टिम म्हणायचं, टिम मध्ये यायचं. बुक्याला बुका म्हणाव का बुमका? सतरंजीला सतरंजी म्हणावं, संतरंजी. वाईच हरिपाठ म्हणताना तसं, सर्व घंटी राम. शहरातल्या बायाला लेकरू सुद्धा भेट नाहीत. एखादं लेकरू येड्यावणी करलं ना, शहरातली बाई काय म्हणते माहिती का? ए पिल्लू, तसं करू नको, पप्पाला सांगे. तो का तिथं बैठकी भजन एवढंच. गुरुजी याला खेड्यातलीच बाई लागते महाराज, काय आवाज येतेच आहे. पप्या पप्या म्हणाले, तुला तुला तुझ्या बापाला संगत चिरीन तो. हसायला बी नशीब लागतो. काय काय कणतेत पण हसत नाहीत महाराज. जे माणसं मोकळ्या मनाने हसतात ते मोकळ्या मनाचे असतात, आणि जे गालात असतात प्युअर आतल्या गाठीचे असतात महाराज. विठ्ठला स्वयंपाक करायचा बाई सुगरण पाहिजे, वाढणारा बी असा उदार पाहिजे, नाही तर उगच घेता का, टाकू का, मारतू का. वाढणारा उदार पाहिजे, आणि बोलताना तिने गोड बोलून वाढलं पाहिजे. काही काहीला खाऊ घालायचं लय ना, पण टोचून बोलायचा, वाढ वाढ द्यायला का घरी मिळत का? आता वार करला काय समजू तू? मुकी घास हाती टोला, आणि काय भाजणार तर साधीला. रसज्ञ पाहिजे, जेवणारा वाढणारा सुद्धा उदार पाहिजे, आणि बाई सुगरण पाहिजे. कीर्तनाला बी पखवाजे चांगले पाहिजे, नाही तर उगा भुम भुम परांडा रस राहत नाही त्यात. भजने बी असे पाहिजे. काल मला काल्याच्या कीर्तनात एक जण प्रमाण दिलं, शिवराम भाऊ, गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. अरे म्हणलं कोण्या काळात जगू तू, फोन करून जायचं तू. विठ्ठला अशा गवळणी आणल्यात मला त्या भाजनात, त्याला बुड बी नाही शेंडा बी नाही. काल एक जण म्हणलं, तुम्ही जी गवळण म्हणली ती कशाची, कोणाची गवळण आहे? ते मला सार्वजनिक. ती गवळण अशी होती, एका जनार्दनी मीराबाई आणि 10 जणी लागे नामेच्या. बोलल्यावर लोक म्हणतात मग या असं ते तसं. गवळणी कोणत्या म्हणल्या बाई? आम्ही ज्यांच्याकडे शिकलो महाराज, वैरागी मूर्ती भजनानंदी वैरागी मूर्ती रखमाजी महाराज नवली. काय आवाज महाराज, काय चाली होते. राधे राधे गेयाचा जड करी आपोलिया मंदिरा, राधा घेऊन हरिला तोरे जात मंदिरी, तोरे जात. काय चालू आहे? बाळ छंदो बाबा बाळ छंदो. डोळ्यात पाणी येत होतं महाराजांसाठी. आमच्या हिंगोली जिल्ह्याचा प्राण, तुम्ही नाव ऐकून येत काशीरामभाऊ डुळेकर. शिवरामभाऊ अशा चालू होत्या, मागच्या भजनेला सहज म्हणता येत होते.
रूप पाहता लोच सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल वचन ऐका कमा. माझी रंगाची विनंती कर जोडी तो कधी ते बदनाश होते महाराज तुमच्या पाठ बी नाही काय रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा उठा की माय बाप कशी लागली गवळण म्हणली तरी त्या स्वरा ठेका बदलायची बी गरज नाही. जारे जारे तू नंदाच्या पोरा येऊन माझ्या शिष्ट बोल नंदू भाऊ करता टाळी वाजवा एकदम मस्त. बाजूला कुठून गेलो आपण शेंदरी हेंदरी हे देवाचे नाव असतो. तुकाराम महाराज म्हणले तुम्ही भक्ती करायला देवाची मान्य पण तुमचं मुळातच पत्ता चुकलेला आहे. तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात का हे देवच मुळात अपूर्ण आहे. त्या लोकांना थोडं जरा खंत वाटली म्हणले महाराज आम्ही ज्या देवाची भक्ती करतो ते राहू द्या पण तुम्ही नेमकं ज्या देवाची भक्ती करतात देव देव नेमका कसा आहे महाराजांनी 4 विशेषण देऊन सांगितले. भोळे भावी कहे तुला तांगरे भोळे भावी कहे तुला तुमचा देव कसा आहे महाराजांनी विशेषण दिलं. पहिलं विशेषण भोळा आहे. दुसरं विशेषण भाविक आहे.
तिसरं विशेषण जुनाट आहे आणि चौथं विशेषण चांगलं आहे. किती झाली? बोळा आहे. आता खरं सांगा, देव बोळा आहे का? चतुर राहतो. आणि आपल्यात बोळ कोणाला म्हणते? ज्याच्या ध्यानात राहत नाही, ज्याला व्यवहार कळत नाही, ज्याला कोणीही फसवत. आमच्या माता भगिनी कधी कधी मालकाला म्हणतात बा आमच्या त्यांना ना काहीच कळत नाही. म्हणलं कसं काय? आमच्या त्यांना कोणी फसवतो. त्यांना म्हणलं हे खरं आहे का? ते म्हणले हो सुरुवातीच्या बापाने केली. उशिरा कळाल्याबद्दल धन्यवाद. आता आपण जसा अर्थ, आता खरं सांगा, आजच्या काळात कोणी भोळं राहिले? लहान लेकर भोळे नाहीत, तरणे पोरं भोळे नाहीत, आणि म्हातारे माणसं सुद्धा. लहान लेकर भोळे नाहीत. आता काल आमच्या घरापासून एक पोरग शाळेत चाललं. म्हणलं बाळू कुणकड? म्हणला शाळात. मला डब्यात काय? मला पुरणाची पोळी. म्हणलं खाऊ का? खा ना महाराज. म्हणलं आईने विचारल्यावर काय सांगशील? सांगन कुत्र्याने खाल्लं काय त्याचं भोळ कोणाला म्हणतात? काल एक तरुण पोरग मला हार घालायला गुरुजी, मला हार घातला आणि बुक्याचं बोट माझ्या शर्टाला पुसलं, निघून गेलो. भोळ कसं म्हणतं मला? म्हातारे भोळे नाहीत, तरणे भोळे नाहीत, लहान लेकर भोळे नाहीत, सगळं जग चतुरांनी भरले. पण सगळ्या चतुरांचा राव जर कोण असेल तर परमात्मा आहे. आणि त्याला भोळ कसं म्हणतात? मग इथं भोळ्या शब्दाचा अर्थ काय लावायचा? भोळ्या शब्दाचा अर्थ आहे, भोळ्या शब्दाचा अर्थ आहे थोडं घेतो जास्त देतो, एक अर्थ. दुसरा अर्थ आपला मोठेपणा सोडून देतो आणि भगवत भक्तात येऊन आनंद लुटितो. आणि भोळे शब्दाचा तिसरा अर्थ आपल्याला जसा पाहिजे तसा होतो. सुदाम्याची किती पोहे घेतली? एक ट्रक. किती? आणि दिलं काय? सुदामा ब्राह्मण बघायचं काम नाही. काय किती पोहे घेतली आणि दिलं किती? पुतना मावशीचं किती दूध प्याला, पण मोबदल्यात काय दिलं? मोक्ष द्याला. थोडं घेतो जास्त देतो. भोळे म्हणून देव भोळा आहे. निस्त तितक्यावर थांबले नाही. भाविक उभा भाविकासाठी विठू कैवल्य. भाविक पुन्हा जुनाट आहे. किती जुनाट? पहिले कोठेचे नव्हते काही, कोठेचे नव्हते काय, ज्या टायमाला काहीच नव्हतं तेव्हा पांडुरंग होता, आणि ज्या टायमाला काहीच नसणार
त्या टायमाला देव म्हणून जुनाट आणि चांगला किती त्याला बघितल्यावर पुन्हा कोणाला बघायची गरजच नाही, कारण ते दिसतंय तितकं सुंदर. रूप टाकल्यासारखाच आवाज आहे महाराज. आणि याला सगळं सिस्टम बी तशी आवाज याला सांभाळावं लागतं महाराज. आंबट चिंबट खायला जमत नाही आणि आपल्याला तर लिंबू पिळल्याशिवाय जमत नाही. काने कुंडले मकरा मगरा चांगले गायक असले तर आम्ही स्वरात म्हणतो महाराज, तुम्हाला आनंद वाटेल यात काय नाही. असेच गायक पाहिजे. काय सुंदर आहे राजस सुकुमार रवी शशी कळा लोकली, रवी शशी कळा लोकली, कस्तुरी शिवराम भाऊ आमच्या इकडे भजने नाव सांगत नाही, त्यांनी चाल म्हणली तर लोक त्याला 200 रुपये देतील आणि नाही म्हणल्यावर 2000 रुपये देतील. कळलं त्याला धन्यवाद. म्हणजे आवाज कसा असेल तुम्ही अंदाज काढून घ्या त्याचा. काय गोड गाण्याचे धनीत महाराज. अशी माणसं पुन्हा बदली जाऊ नका, कारण हे इतकं शुद्ध ऐकायला तुम्हाला कुठे बेसळ ऐकायला भरपूर भेटत, पण हे शुद्ध गाणं म्हणते त्याला महाराज. कानी कुंडले मकरा रवी शशिकला इतका सुंदर आहे तो. कानोपात्रा इतकी दिसायला सुंदर होती आणि तिचा तिच्या सौंदर्याचा अभिमान होता, स्वाभिमान नाही. पण तिनं ज्या टायमाला परमात्म्याला बघितलं महाराज, पंढरपुरात गेले 2-3 गाणे जास्त वाचतात. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने निफाडला जागा दिली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव मायरी, त्यांनी मला दाखवा. आज आपल्या मनासारखी पकवायची भेटली मला. हे भजन आमच्या माता भगिनीला आवडत. महिला मंडळी एकदा टाळी वाजून म्हणा माझ्या मागचा टाकली वाजून टाळी. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रा देवाने मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव मायरी, त्यांनी मलाही दाखवाना. विठुरायाची सखुबाई जनाबाई मीराबाई माताबाई, त्यांच्या अभंग ऐकून
आमच्या मुख्याध्यापक आहे का? चला सगळे म्हणा भक्ती पाहून आला भेटाय साई भक्ती पाहून आला भेटाय साई एवढं भजन जरी आपल्या मुखातून आलं तरी धन्य मान चांगला तितका त्याला बघितलं पुन्हा कोणाला बघायची गरज नाही इतका चांगला भोळा भाविक जुनाट चांगला हो पण आम्हाला फायदा काय हो येतैसे केले भक्तिभावी जसा केला तसा होत तुम्हाला वाटतं का देव आपल्या घरी येऊन मुलगा म्हणून राहा मुलगा होतो बाप म्हणून राहा बाप होतो बहीण म्हणून राहा बहीण होतो वहिनी उघडा दार हकमा चोखोबाची बहीण झाला शारंग वहिनी हकमा बहीण बहीण बाप होतो मुलगा होतो एक जण मला बायको होईन का होत नाही बायको सुद्धा होतो फक्त तसा भाव लागतो हो येतैसे केले भक्ती भावी आणि याच्यामुळं आम्हाला चिंता राहिली नाही मनमुनी चिंता नाही आम्हाला, मनमुनी चिंता नाही चिंता सांगतो जे विठ्ठल करतो शरीर म्हणलं खाण्याची चिंता लोकात राहायचं मानाची चिंता आणि परमार्थ करायचा देव भेटीची चिंता पण ज्यांनी भजन केलं त्याला तिन्ही प्रकारची चिंता नाही तुम्ही भजन करा लोक खायला कमी पडू देत नाहीत तुम्ही भजन करा लोक मान दिल्याशिवाय राहत नाहीत आणि तुम्ही भजन करा देव भेटल्याशिवाय राहत नाही मनवोनी चिंता न भिव गर्भवासा जन्म घेता आम्ही स्वतंत्र आहेत आपुल्या इच्छा करू का धारोळ आणि देवाचं ना आमचं इतकं घट्ट नाते तू का म्हणे आम्हा देवाचा सांगात देव आम्हाला विसरत नाही आणि आम्ही देवाला विसरत नाही विठोबा रघुमाई हरि जय जय ज्ञानदेव